बहुचर्चित असं भारत आणि अमेरिकेचा एक व्यापार करार आत्ताच 2026 मध्ये तो पार पडला आणि त्या पार्श्वभूमीवरती जगभरामध्ये चर्चा तर उठल्याच उठल्या, पण आपल्या भारतामध्ये सुद्धा चर्चांना खूप उधाण आलं की खरंच हा जो ट्रेड डील आहे किंवा हा जो करार जो अमेरिकेने भारतासोबत किंवा भारताने अमेरिकेसोबत केलेला आहे तो खरंच कितपत योग्य आहे किंवा नाही, तर याचा एक संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओ मार्फत तो समजून घेऊया. नमस्कार, मी तुमचा मित्र, तुमचा मार्गदर्शक सुमनपुत्र ऋतुराज शिंदे आणि पुढच्या या 2 मिनिटांमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं तर भारत आणि अमेरिकेमध्ये हा एक ऐतिहासिक करार झालेला आहे जो या दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालाय. ते म्हणजे आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते म्हणजे आदरणीय डोनाल्ड ट्रम्प साहेब. तर यांच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर या कराराची जी पार्श्वभूमी जाते, ही कराराची आर्थिक पार्श्वभूमी ही 2007 पासून हा संदर्भ या ठिकाणी चालू होता. पण मात्र या कराराबद्दल जर पाहायचं झालं तर ही जी मुख्य घोषणा आहे ही मात्र आपल्याला 2026 मध्ये झालेली पाहायला भेटते, ज्याचा उद्देश हा होता की बाबा 2025 मध्ये या ठिकाणी व्यापारी तणाव कमी करणे. दोन देशांदरम्यान काही व्यापारी तणाव झाले होते. याची पार्श्वभूमी अशी होती की भारत आणि रशियाचे जे संबंध आहे हे या ठिकाणी बळकटी. त्यानंतर ज्या वेळेला रशियाने युक्रेनवरती हल्ला केला आणि मग कुठेतरी भारतावरती हे आरोप झाले की या युद्धामध्ये आर्थिक फंडिंग जी होती ती भारताच्या वतीने होती. कारण त्याच्या मागे असं आहे की कारण जगाच्या व्यापारामधला जर आपण आर्थिक जो वाटा पाहिला कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा, तर रशियाने काय केलं तर जागतिक पुरवठ्याच्या निम्म्या किमतीवरती हा जो तेल साठा आहे हा विकायला काढला आणि त्याचं प्रमुख जे खरेदीदार होतं तो होता भारत. आणि मग कुठेतरी भारतावरती सातत्याने हे आरोप झाले की भारत हा या युद्धाला फंडिंग करत आहे. आणि मग अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेने भारतावरती टॅरिफ लावला. टॅरिफ म्हणजे टॅक्स लावला आणि तो 25% तो परत 50% तो गेला. म्हणजे लावला सुरुवातीला 25%, मग तो ऑगस्ट महिन्यामध्ये 2025 तो 50% घरात गेला. त्याचा खूप मोठा फटका हा भारताला या ठिकाणी बसला आणि दोन्ही देशांदरम्यानचे जे आर्थिक संबंध आहे किंवा सामरिक संबंध आहे याच्यामध्ये तणाव निर्माण झाला. मग सर्वात पहिल्यांदा आता भारत हा एक विकसनशील देश आहे आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून हा आता प्रगतीकडे एक उन्नतीकडे हा वाटचाल करणारा देश आहे. मग या बेसिसवरती कुठेतरी आर्थिक पाऊल हे एक पाऊल पुढे घेणे आणि हे खूप गरजेचे होते. त्या अनुषंगाने हा करार करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं गेलं. मग याचं जर स्वरूप आपण पाहिलं तर स्वरूप अंतरिम व्यापार करार, म्हणजे हा अंतिम व्यापार करार नाहीये. अंतरिमचा अर्थ या ठिकाणी होतो की कुठेतरी मध्यावधी आपण असं म्हणू शकतो, म्हणजे कुठल्याही प्रोसेसच्या मध्यावधीमध्ये झालेला एखादा तो करार आहे किंवा व्यापारी करार आहे किंवा ती एक प्रोसेस आहे. मग त्याच्यानंतर याची जी अंमलबजावणी होणार आहे ती भारताच्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून हा जो करार आहे जो जानेवारी महिन्यामध्ये हा याच्यावर दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या किंवा नेत्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या, तर त्याला आता एप्रिल महिन्यामध्ये लागू करण्यात येईल. त्याच्यानंतरचा जर संदर्भ आपण घेतला तर आपल्याला आता पुढच्या कालखंडामध्ये आयात शुल्क हे याच्यामध्ये मोठी कपात सुद्धा पाहायला भेटणार आहे. म्हणजेच काय तर पहिला मुद्दा, अमेरिकेचं काय पाऊल उचललंय अमेरिकेने, तर सर्वात पहिल्यांदा भारतीय जे वस्तूवरती जे 50% टॅरिफ लावला होता त्याला डायरेक्ट कमी करण्यात आलाय. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मग कितीने कमी करण्यात आलेला आहे तर त्याला 18% खाली करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, हा खूप मोठा टप्पा आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे या 50 वरून डायरेक्ट 18% हे आलेलं आहे, ज्याचा फायदा हा भारताला निश्चितपणे होणार आहे. दुसरा मुद्दा काय महत्त्वाचा, तर आता आपल्यावरती जसं मी सुरुवातीला सांगितलं की भारतावरती सातत्याने आरोप काय होत होते की तुम्ही रशियाकडनं कच्चं तेल घेताय आणि हे खरंच आहे. ओके, याच्यामध्ये जर आपण नॅशनल इंटरेस्ट जर पाहिला ओके तर आपण 100% रशियाकडनं कच्चे तेल जे आहे ते निम्म्या किमतीवरती ते घेत होतो, मोठ्या प्रमाणात घेत होतो. मात्र इथं दंडात्मक कार्यवाहीच्या स्वरूपात हा टॅक्स जो लावलेला होता, हा टॅरिफ जो लावला होता, मग आता त्यांनी एक कंडिशन टाकली की तुम्ही रशियाकडनं हा जो कच्चा तेल घेता आहात तुम्ही याला आता कमी करणे. मग रशियाकडून जे तेल घेतल्यामुळे लावलेला जो अतिरिक्त कर होता तो सुद्धा हटवला, कारण भारताने त्याच्यामध्ये सहमती दाखवली की टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांच्याकडून जे तेल घेण्यात येत होतं हे सुद्धा आम्ही या ठिकाणी कमी करणार आहोत. त्याच्यानंतर भारताचे पाऊल काय, तर अमेरिकन जी औद्योगिक आणि शेती उत्पादनावरील टॅरिफ आहे हे कमी करण्याचं भारताने सुद्धा ते मान्य केलं आहे. भारताने मध्यंतरी तर मुळातच ते कमी करून टाकलं होतं, पण कुठेतरी उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यावरती मोठा परिणाम हा भारतीय क्षेत्रावरती झाला होता. मग याच्यावरती सुद्धा एक पाऊल हे आपल्या भारताच्या वतीने हे उचलण्यात आलं. त्यानंतर जर आपण महत्त्वाचं
मुद्दा अजून जर पाहायचं झाला तर कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती, म्हणजे बघा मिशन 500 अब्ज डॉलर्स असं एक टार्गेट या ठिकाणी ठेवलं, त्याच्यामध्ये काही कमिटमेंट सुद्धा पार पडल्या. त्याच्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये भारताकडून 500 अब्ज डॉलर किमतीची अमेरिकन खरेदी या ठिकाणी होणार आहे, म्हणजे कुठेतरी निर्यात भारताची वाढी जाऊ शकते. त्यानंतर खरेदी वस्तू सुद्धा, त्याच्यामध्ये प्रमुख वस्तू कोणत्या, तर त्याच्यामध्ये विमानाचे पार्ट असतील किंवा ऑटोमोबाईल सेक्टर आहे किंवा सुटे भाग असतील, याच्यावरती सुद्धा त्याचा एक सकारात्मक परिणाम होताना आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे वापरण्यात येणारे जे चिप्स असतात, ओके, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भात, त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होईल. त्याच्यानंतर ऊर्जा क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तेल आहे किंवा कच्चं तेल आहे, त्याच्यानंतर नैसर्गिक वायू आहे, याच्यावरती सुद्धा याचा परिणाम 100% एक सकारात्मक परिणाम होईल असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर रशिया ते अमेरिका, रशियाकडून कच्च्या तेलाची आयात टप्प्याटप्प्याने भारत कमी करणार, या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरतीच मग अमेरिकेने हा कर कमी केला आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर ऊर्जा सुरक्षा, भारतासाठी अमेरिकन आता प्रमुख ऊर्जा भागीदार राहणार आहे, कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आमच्याकडनं कच्चं तेल खरेदी करायचं आहे. त्याच्यानंतर अमेरिकेसोबतचे राजकीय आणि आर्थिक संबंध सुद्धा या अनुषंगाने महत्त्वाचे होईल आणि पुढील काळामध्ये अमेरिका हा भारताचा एक प्रमुख निर्यातदार सुद्धा म्हणून तो ओळखला जाऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा जो वादात्मक मुद्दा आहे तो आहे आपल्या कृषी क्षेत्राकडे तो येतो. म्हणजे खरंच या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना संरक्षण दिलं गेलं आहे का बुवा, तर या मुद्द्यांवर आपण आता चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर भारताने या करारादरम्यान काय केलं, तर आपले जे संवेदनशील क्षेत्र आहे यांना तर ह्या कराराच्या बाहेर ठेवून त्यांना पहिले संरक्षण दिलं की सध्या काही गडबड नको व्हायला. त्याच्यानंतर आता जे दूध आहे किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतात, जसं की पनीर असेल बुवा, त्याच्यानंतर चीज बटर वगैरे असतात ना, तर ते, त्याच्यानंतर त्या पोल्ट्री असेल, साखर असेल, यांना सुद्धा त्याच्यामधून बाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर निष्कर्ष काय, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या हितांशी आम्ही कोणतीही तडजोड सध्या करणार नाही बुवा, असं सुद्धा ह्या काही स्टेटमेंट्स मार्फत आपल्याला ते पाहायला भेटतं. तर असा हा संदर्भ एकंदरीत आपण पाहतो. त्यानंतर आता याचा फायदा काय होईल, तर पहिली गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आशिया खंडामध्ये चायना हा एक प्रबळ दावेदार आहे उद्याची महासत्ता होण्यासाठी, कारण चायनीज ड्रॅगन हा अर्थव्यवस्थेमध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मध्येपर्यंत तो घुसलेला आहे. मग याला पर्यायी व्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं, तर अमेरिका आणि भारत एकत्र येऊन ह्या चायनाला एक पर्याय निर्माण करतील हेही आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याच्यानंतर मोदीजी तुम्हाला दिसताय का इथे, पुढील पाऊल 2026च्या अखेरीस द्विपक्षीय व्यापार करारावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या दोन देशांच्या चर्चा होऊ शकते, हेही आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे, आता याचा जर सारांश आपण काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये हा करार भारताला उद्या चालून जगाची एक आर्थिक महासत्ता सुद्धा बनवू शकतो असं सुद्धा प्रतिपादन हे केलं गेलं आहे, हेही आपल्याला गव्हर्नमेंटकडनं आलेल्या स्टेटमेंट्समधून ते पाहायला भेटतं. तर अशा एकंदरीत या सर्व मुद्द्यांवरती तुम्हाला काय वाटतं की खरंच हा जो ट्रेड डील भारताने अमेरिकेसोबत केलाय तो खरंच आपल्याला फायदेशीर आहे की नाहीये, हे मला कमेंट सेक्शनमध्ये 100% नक्की कळवा. धन्यवाद.